ज्या नेत्यांनी हे तिकीट विकून खाल्लेले आहे, अरे मोबाईल युती करायला गेलेले होते, अरे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे. हे आपण रोज बघत आहे की महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. आता त्या निवडणुकीमध्ये जनता पार्टीचे पूर्ण उमेदवार आहे, फक्त दोन सोडून हे सगळे आम्हाला मान्य नाही. शिवसेनेला हे पूर्ण भारतीय जनता पार्टीला हे उमेदवार आम्हाला मान्य नाही आहे. शिवसेना नागपूर शहर उमेदवार आम्हाला मान्य नाही. यानंतर नागपूर आणि आंदोलनातून निर्माण घोषणा करतायत का करताय? मी गणेश डोईफळे, माजी नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना. आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलं की अन्यायाविरुद्ध उठून पेटा. आम्हाला हेच शिकवलं. आज आम्ही मागील 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेची तयारी करत आहोत. आम्ही इथे एक कार्यकर्ता जोडतो, एक शिवसैनिक जोडतो. आम्ही शिवसेनेचे कार्यक्रम घेतो, आम्ही शिवसेनेचे फलक लावत आहोत, आम्ही बूथ रचना करून राहिलो आहोत, आम्ही शिवसेनेचे सदस्य नोंदणी केली. आणि ऐन वेळेवर आम्हाला सांगितलं, आता आमची इंटरव्ह्यू या कार्यालयामध्ये झालं, विदर्भ विभागीय कार्यालयामध्ये झालं. आम्हाला सांगण्यात आलं की यावेळेस आपण सर्व पूर्ण ताकदीने शिंदे साहेब आमच्या सोबत आहे. आणि त्या शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण चांगल्या प्रमाणात यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत आणि सर्वांना इथे न्याय मिळणार आहे. सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, माजी नगरसेवक सर्वांचा विचार केला जाईल. पण काल रात्रीपर्यंत आम्हाला सांगितलं की आपली युती तुटलेली आहे. आणि काल रात्री हे 3 नेते 2 नेते कोण गेलं त्या गडकरी साहेबाच्या इथे आम्हाला माहित नाही. पण आशिष जयस्वाल जो रामटेकचा आमदार आहे त्यांनी कधी नागपुरात येऊन पाहिलेलं नाही, नागपूरच्या कार्यकर्त्याला विचारलं नाही, नागपूरच्या नगरसेवकांना विचारलं नाही, नागपूरच्या शिवसैनिकांना विचारलं नाही. ऐन वेळेवर आमची संपूर्ण ताकद त्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखाली जाऊन विकून दिली आणि फक्त एक नगरसेवकाची तिकीट घेतली, जो बंडू तळवेकर माजी नगरसेवक आहेत. बाकी पूर्ण शिवसेनेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीला विकून टाकले. आम्ही आशिष जयस्वाल हा राज्यमंत्री रामटेकचा कधी तो नागपुरात येऊन पाहिला नाही, त्याचा निषेध करतो की त्यांनी नागपूरची पूर्ण शिवसेना उमेदवारी पूर्ण इथे विकून टाकली भारतीय जनता पार्टीला. आणि हा निषेध आहे. आम्हाला न्याय पाहिजे. शिंदे साहेब, तुम्ही आम्हाला शिकवलं की न्याय मागासाठी तुम्ही एवढी मोठी शिवसेनेच्या विरोधात जाऊन तुम्हाला न्याय मिळत नव्हता, विरोधात जाऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. आम्हालाही कुठेतरी वाटते की आमच्यावर अन्याय झाला. आज आम्ही 8 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वंचित राहिलेलो होतो. आज आम्हाला कुठेतरी वाटत होतं की आम्ही आज नागपूर महानगरपालिकेमध्ये किती जागांची मागणी होती? आम्ही 20 जागेची मागणी केली होती. 20 जागेमध्ये आमचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक जे मागच्या टर्मला निवडून आले होते, म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या 2022 मध्ये त्यांनी उमेदवारी घेतली होती. त्याच्यामध्ये 10 उमेदवार असे होते फॉर्म भरले आहे का अपक्ष म्हणून. आम्हाला सांगण्यात आलं की एबी फॉर्म आता मिळणार नाही. आम्हाला थांबून ठेवलं, वाट पहा. आम्ही 2 वाजपर्यंत आम्ही एबी फॉर्म घेऊन येतो, काही होत असेल तर आम्ही पाहतो. आणि ऐन वेळेवर या सर्व नेत्यांनी आपले फोन बंद करून ठेवले. त्या कृपाल तुमानेच्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन पाहिलं, त्यांनी कार्यालय बंद करून ठेवले. आशिष जयस्वालचे नॉट रिचेबल फोन, आम्हाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमचं कोणी ऐकणार नाही. म्हणून आज तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमचे नेते शिंदे साहेब यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आमचा जो प्रश्न आहे, आमच्यावर जो अन्याय झाला याची वाचा फोडण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहे. आणि असे शिवसेना नागपूर आणि आज आम्ही इथे सर्व महिला आणि पुरुष जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी इथे आज कार्यालयामध्ये जमलेलो आहोत. आणि आपण बघितलं आहे पुरुषामध्ये भरपूर रोष आहे
आम्हाला हेच म्हणायचं आहे की 7-8 वर्षानंतर जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते त्यांनी लोकसभेमध्ये आम्हाला यांचे झेंडे पकडायला लावले, विधानसभेमध्ये आम्ही यांचा प्रचार केला, पक्षाने जे आदेश दिले आम्ही त्यांचं पालन केलं, परंतु जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते तेव्हा हे नेते जे आहे, जे शिंदे साहेबांनी यांना जबाबदारी दिली, शिंदे साहेबांच्या मनात नाही आहे. शिंदे साहेब हे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर वाढलेले नेते आहेत, त्यांना माहित आहे की कार्यकर्त्यासोबत न्याय मिळाला पाहिजे आणि यांना जे इथे स्थानिक नेते आहे यांच्यावर ही जबाबदारी दिली. आणि आता जेव्हा कार्यकर्त्याची वेळ न्याय द्यायची आली तेव्हा इथले जे आशिष जयस्वाल आहे राज्यमंत्री, त्यांनी भाजपच्या लोकांना आमच्या शिवसेनेच्या तिकीटवर उभे करून हा पक्ष यांनी भाजपला पूर्णपणे विकलेला आहे आणि शिंदे साहेबाचा पक्ष हा संपुष्टात आणायचा आणि पूर्ण संपवण्याचा घाट हे नेतेच करत आहे. कार्यकर्ता अजूनही शिंदे साहेबाच्या पाठीशी उभे आहे, परंतु हे जे नेते आहे साहेब, मी मीडियाद्वारे तुम्हाला आव्हान करते की हे नेते हे पहिल्यापासून यांच्यासोबत विकले गेलेले आहे. त्यांनी कुठलीही तुम्ही जबाबदारी दिली नेमका तुमचा आरोप काय आहे? किती शिवसैनिकांना खरं तर उमेदवारी मिळाली आहे अधिकृत असलेले? याच्यात तुम्हाला सांगते, याच्यामध्ये फक्त जो बंडू तळवेकर म्हणून आहे त्यांच्या मुलीला, जी 22 वर्षाची मुलगी आहे, त्यांनाच फक्त याच्यात तिकीट दिलेले आहे आणि जे बाकी 6 तिकीट आहे ते सगळे भाजपचे इथे पदाधिकारी आहे आणि त्यांचेच लोक या सीटवर उभे आहेत. तर आपण सांगा काय आमचं हेच म्हणणं आहे की शिंदे साहेबांना आज आमच्या लाडक्या बहिणी म्हणतात ना, आमच्या बहिणी आज का झालं? लाडक्या बहिणीवर हे अत्याचार होऊन राहिले, ते सही करून राहिले का? सांगा बरं. मोठे म्हणतात ना माझ्या बहिणी आहात, माझ्या बहिणी आहेत, माझ्या बहिणीवर अत्याचार केला, अन्याय केला, अन्याय झालेला आहे. त्यांच्या बहिणीवर अन्याय झालाय. आज का कोटी गेले शिंदे साहेब? आज अन्याय नाही दिसत आहेत आपल्या बहिणीवर. बायांना म्हटलं 1500 देतो, आम्ही जे घराघरापर्यंत जे पोहोचलो लोकांच्या, आज महिलांपर्यंत पोहोचलो, लाडकी बहीण योजनेचा एवढा मोठा प्रचार केला. आम्हाला काय असेल झालं पक्षामध्ये राहून, आम्ही फक्त काही तर झेंडे हलवासाठी बसलेलो आहोत. इथं ह्या जो शिवसेनेचा जो सिम्बॉल दिलेला आहे साहेबाच्या फोटो सोबत, फक्त इथं भाजपाचा बीजेपीचा झेंडा लावून द्या, नरेंद्र मोदीचा लावा, साहेबाला साईडलाच ठेवून द्या. म्हणजे साहेब काही म्हणत नाही, करत आहे का? शिंदे साहेब सकाळीपासून फिरते, सकाळीपासून ते रात्रभर नाही झोपत. पाहिजे तसं या शिवसेनेमध्ये